गुहागर तालुक्यातील पिंपर ग्रामपंचायतमध्ये प्रचंड भूमिगत शक्तिशाली स्फोट झाले। या स्फोटाने पिंपरगाव हादरले आहे। स्फोट इतके भयानक होते की ग्रामस्थांना भूकंप झाल्याची जाणीव झाली। स्फोटकांच्या दुर्गंधीयुक्त वासांनी स्थानिकांना गुदमरल्यासारखे झाले। यानंतर तरुण विकास मंडळ वरचीवाडीने ग्रामस्थांचा मोर्चा ग्रामपंचायतीवर काढला। यावेळी ग्रामसेविका, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य कोणीही उपस्थित नव्हते। ग्रामस्थांनी गावचे पोलीस पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क साधला। हे स्फोट स्टोन क्रशरमुळे घडल्याचं ग्रामस्थांनी सांगून जोरदार हल्लाबोल केला। ग्रामपंचायत हाय हाय, ग्रामपंचायत हाय हाय, क्रेशर हायकवा, क्रेशर हायकवा, वरचीवाडी धरण वाचवा, वरचीवाडी धरण वाचवा, ग्रामपंचायत हाय हाय, ग्रामपंचायत हाय हाय। हे ब्लॅस्टिंग करण्याचं करायचं काय? खाली डोकं वर, ब्लॅस्टिंग करण्याचं करायचं काय? खाली डोकं वर, क्रेशर हायकवा, क्रेशर हायकवा। ग्रामपंचायतीजवळ जमलं आहेत। आज धडक मोर्चा तुम्ही वाडी म्हणून सर्व पूर्ण महिला मंडळ आणि पुरुष मंडळ इथपर्यंत आलात, पण काय तुमचं कारण काय नक्की या धडक मोर्चाचं? कारण गेले बरेच वर्ष आमच्या गावामध्ये समुदाय स्टोन हा क्रेशर आहे। आमचा 3 वेळा ग्रामसभेचा ठराव होऊन सुद्धा आज 2 वर्ष हे क्रेशर बंद होता। अचानक 2 दिवसापूर्वी म्हणजे 2 दिवसापूर्वी अचानक भयानक असा स्फोट झाला की अक्षरशः घरं आणि भयभीत झाली। दुर्गंध असा वास आला की लोक अक्षरशः गुदमरली, जेवले नाही। लोकांना एवढी भयभीत झाले। ह्या क्रेशरला परमिशन दिला कुणी आणि आमच्या वाडीच्या वरती एक मोठं धरण आहे। आज तो धरण जर फुटलं तर एक 5-6 गाव ते वाहून जाऊ शकतात। आज लोक पूर्ण भयभीत झालेले आहेत। आज आम्ही आज ग्रामपंचायतमध्ये आज आमच्या पूर्ण आई बहिणी आमच्या सगळ्या घेऊन आम्ही आज थेट ग्रामपंचायत धडक मोर्चा काढलेला आहे आणि त्यांना निवेदन दिलं आहे किंवा ह्याला परमिशन दिली ती कोणी दिली, का दिली, ह्याची शहानिशा व्हावी ही विनंती अर्ज आम्ही त्यांना देऊन आलेलो आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।